नमस्कार, मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. 28 नोव्हेंबर रोजी उदयगिरी लायन्स धर्मदाय नेत्र रुग्णालयाचा 19वा वर्धापन दिन. अंधत्व निवारणाचा महायज्ञ पूर्ण मराठवाडा आणि सीमावर्ती भागात अविरतपणे चालू करून लाखो नेत्र रुग्णांना नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून उदयगिरी लायन्स धर्मदाय नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 18 वर्ष फार मोठे कार्य झाले आहे. या कार्याची जाणीव ठेवत 19व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अंधत्व निवारणासाठी गावोगावी नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करणाऱ्या संयोजकांचाही सत्कार 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता लायन्स अशोकभाई मेहता उदयगिरी लायन्स धर्मदाय नेत्र रुग्णालय सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी लातूर येथील आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉक्टर सौ अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक लातूर डॉक्टर प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर BM शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी लातूर संतोषजी नाईकवाड हे मान्यवर उपस्थित राहणार असून उदयगिरी लायन्स धर्मदाय नेत्र रुग्णालयाच्या एकूण कामकाजावर प्रेम करणाऱ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन लायन्स परिवार आणि उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या वतीने करण्यात आले आहे. उदयगिरी लायन्स धर्मदाय नेत्र रुग्णालयाच्या वतीने आजपर्यंत 1,80,000 शस्त्रक्रिया करून नेत्ररुग्णाला दृष्टी देण्याचे कार्य केले आहे. या कार्यक्रमासाठी 4,700 शिबिर घेण्यात आले आहेत. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील 12 लाख नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नेत्ररुग्णालयास प्रेरणा देण्यासाठी सुजाण नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असेही संयोजकाच्या वतीने कळविले आहे. बॅग ऑफ स्टोरीज म्हणजे नात्यातील जिव्हाळा वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. संचित बोरगावे. आजी आजोबा म्हणजे खेडेगावातलं हसतं-खेळतं विद्यापीठ. जुन्या आठवणींना उजाळा देत भविष्याची दिशा दाखवत संस्काराची पेरणी करणारे खरे मार्गदर्शक. अशा कितीतरी आठवणींची साठवण असलेली बॅग ऑफ स्टोरीज म्हणजे नात्यातील जिव्हाळा आणि प्रेम वाढवणाऱ्या गोष्टींचा संग्रह होय, असे मत संचित बोरगावे याने व्यक्त केले. शिवाजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात या उपक्रमाअंतर्गतच्या 325व्या विशेष बालदिन वाचक संवादामध्ये संचित संध्याराणी रमाकांत बोरगावे या विद्यार्थिनीने सुधा मूर्ती लिखित ग्रँड पॅरेंट्स बॅग ऑफ स्टोरीज या इंग्रजी साहित्य कृतीवर सुंदर असा संवाद साधताना तो म्हणाला, वाचनाची सुरुवात करायची असेल तर हे पुस्तक वाचलं पाहिजे. नातेसंबंध जोडणे आणि नात्यातलं प्रेम वाढवणं या गोष्टी शिकवणारं हे पुस्तक असून कोरोना काळात घडलेल्या घटनांचे संदर्भ देऊन आजी आजोबांनी सांगितलेल्या या सगळ्या कथा आहेत. संवादवेळी डॉक्टर दत्तात्रेय देवकत्ते, माजी गट शिक्षणाधिकारी बालाजी बिरादार, प्राचार्य डॉक्टर शिवाजी सगर, तुळशीदास बिरादार, मोहन निडवंचे, गुंडप्पा पटणे यांच्यासह अनेकांनी चर्चेत सहभाग नोंदवला. यावेळी अथर्व उगिले व कुमारी प्रीती मुंढे या 2 बालवाचकांनीही त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल माहिती सांगितली. अध्यक्षीय समारोप करताना शिवाजीराव जाधव यांनी केला. शासकीय दूध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या वाचक संवादाचे सूत्रसंचालन मुरलीधर जाधव यांनी केले, तर आभार प्राध्यापक चिटगिरे RS यांनी मानले. संविधान धर्मनिरपेक्ष भारताचा धर्मग्रंथ. बालासाहेब शिंदे. भारत हे निधर्मी नव्हे तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. येथे प्रत्येकाला आपल्या धर्माचे आचरण आणि प्रचार प्रसाराचे संविधानाने स्वातंत्र्य दिले आहे. आपल्या देशातील विविध धर्मियांचे धर्मग्रंथ त्या धर्माच्या जीवन पद्धती सांगणारा दस्तावेज असेल तर भारतीय संविधान राष्ट्र उभारणीचा महामार्ग होय.
राष्ट्र उभारणीसाठी सांसदीय लोकशाहीचा स्वीकार करत आपण कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या भूमिकेत न्यायमंडळ निर्माण केली आहे, असे प्रतिपादन ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी व्यक्त केले. अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त जिजामाता प्राथमिक शाळा व तुकाराम नाईक प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून संविधान दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष तथा संस्था सचिव चव्हाण, मुख्याध्यापक संग्राम बंधू पवार, मुख्याध्यापक नवनाथ कसबे आदी जण उपस्थित होते. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉक्टर वर्गीस कुरियन यांची जयंती साजरी. येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दुग्धशास्त्र विभागात धवल क्रांतीचे प्रणेते डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉक्टर R.K. म्हस्के, विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुरेश लांडगे, प्राध्यापक डॉक्टर A.S. होनकर, प्राध्यापक डॉक्टर J.C. तोंडारे, प्राध्यापक विशाल रंगवाळ, प्राध्यापक S.M. गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर G.G. जेवळीकर, प्राध्यापक डॉक्टर E.D. कोरपकवाड यांची उपस्थिती होती. शास्त्री प्राथमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा. येथील लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, प्रमुख पाहुणे माधव केंद्रे, प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ कबाडेबाई उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन, संविधानाच्या उद्देशिकेच्या पूजनाने झाली. प्रमुख पाहुणे केंद्रे यांनी संविधान दिनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. संविधान कसे तयार झाले याची सविस्तर पार्श्वभूमी विद्यार्थ्याला सांगितली. तसेच अध्यक्षीय समारोपात मुरगुडे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनात उपयोगी असा संदेश आपल्या मार्गदर्शनातून दिला. परिपाठात सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक संविधान उद्देशिका म्हटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ काळेबाई यांनी केले. शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय दुग्ध दिवस उत्साहात साजरा. शिवाजी महाविद्यालयात दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय दुग्ध दिवस भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांना सन्मानित करण्यासाठी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.M. मांजरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर S.D. कल्याणकर, सहयोगी प्राध्यापक दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीर डॉक्टर S.N. लांडगे, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर आयक्वेशी सेलचे समन्वयक डॉक्टर V.M. पवार, दुग्धशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर रंजन येडतकर यांची होती. सर्वप्रथम भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर S.D. कल्याणकर दुग्धशास्त्र व टिकाऊ शेती या विषयावर व्याख्यान देत असताना म्हणाले, दुग्ध उत्पादन क्षेत्रातील संधी खूप आहेत. भारतामध्ये दुग्ध उद्योग क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. तर डॉक्टर S.N. लांडगे म्हणाले, डॉक्टर कुरियन यांनी दुग्ध उत्पादकांच्या स्वावलंबनासाठी सहकारी चळवळीला बळकटी दिली आणि देशभर दुग्ध प्रक्रिया व वितरण व्यवस्थेमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणले. त्यांच्या या कार्यामुळे दुग्ध उद्योग हा केवळ व्यवसाय न राहता ग्रामीण भारताच्या विकासाचा पाया ठरला. आयक्वेशी सेलचे समन्वयक डॉक्टर पवार यांनी कुरियन यांच्या आय टू हॅड अ ड्रीम या ग्रंथाविषयी थोडक्यात माहिती दिली. हा ग्रंथ त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा वाढता आलेख सांगणारा आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्गातील विद्यार्थिनी अक्षरा कांबळे यांनी
प्रास्ताविक विभाग प्रमुख प्राध्यापक रंजन येळतकर यांनी, तर आभार प्रदर्शन शिवलीला पाटील यांनी मानले. या कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयाचे के.व्ही. जाधव, प्रयोगशाळा सहाय्यक एस.एम. मुंडे, आर.डी. देवरशेवार व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शिवाजी महाविद्यालयामध्ये कैलासवासी अशोकराव पाटील एकंबेकर यांचा स्मृती दिन साजरा. शिवाजी महाविद्यालयामध्ये कैलासवासी अशोकराव बापूसाहेब पाटील एकंबेकर यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर रामकिशन मांजरे यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कैलासवासी अशोकराव पाटील यांच्या कार्याचे स्मरण करत असताना प्राचार्य डॉक्टर मांजरे म्हणाले, त्यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आपली उभी हयात संस्थेसाठी खर्ची घातली. त्यांचे शिक्षणावर अपार प्रेम होते. मुलामुलींच्या बौद्धिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयोगशील शिक्षणाचा कायम आग्रह धरला. यावेळी डॉक्टर एस.एम. कोनाळे, डॉक्टर व्ही.डी. गायकवाड, डॉक्टर व्ही.के. भालेराव, डॉक्टर एस.व्ही. चाटे, व्ही.डी. गुरनाळे, आर.पी. लाडके, कमलाकर जगताप, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे यांनी केले.